प्रतापरावला जास्त पार्ट्यांनी केली गेली नाही, त्यामुळे मला काही नावही आठवत नाही. वाढदिवस साजरा करण्यासाठी नाव नाही ठेवतात, पण आमच्या श्रावणनं अतिशय चांगला उपक्रम केला. एक अतिशय चांगली योजना महाराष्ट्र शासनाने जी नवीन परवाच्या अर्थसंकल्पामध्ये जे काढली आहे, लाडकी बहीण योजना, ज्यासाठी आत्ताच प्रतापराव सांगितल्याप्रमाणे 46,000 कोटी रुपयाचं बजेट ठेवलेलं आहे. ही योजना आपल्या भागामध्ये गरीब बहिणीपर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणून तिचे या ठिकाणी अर्ज भरून घेण्याचा एक कार्यक्रम त्यांनी ठेवला. त्याबद्दल मी आमच्या श्रावणचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. माझ्या वेळेस धनाजीराव एकच पक्ष होता. मी जेव्हा राजकारणामध्ये आलो, काँग्रेस होते. तुमच्या देशात त्यांचा उल्लेख झाला, काही मोजकी मंडळी होती. मी तुम्हाला सांगतो, जिल्हा पातळीवर मी कॉलेजहून आलो बालाजीराव, इथं प्रस्थापित अशी आमच्या तालुक्यामध्ये स्वर्गीय बळवंतरावजी चव्हाण असतील, म्हणजे स्वर्गीय गंगाधररावजी कुंटुरकर होते, आमचे गोविंदरावजी धर्माधिकारी होते. जिल्ह्याच्या पातळीवर पद्मश्री शामरावजी कदम, बाबासाहेब गोरठेकर, साहेबरावजी बारटकर, त्यांचे वडील गोविंदराव पाटील चिखलीकर, अशी मंडळी होती. अशी सगळी काँग्रेसमध्ये होती. दारिद्र्य तेव्हा स्पर्धा होती, पण एकमेकांचा मान सन्मान ठेवून स्पर्धा होती. कधी बळवंतरावजीकडे कार्यक्रम असला, कुंटुरकरकडे असला, ते आम्हाला बोलवायचे, आणि आमच्याकडे असेल तर आम्ही त्यांना बोलवायचो. स्पर्धा कशाची होती? लोकांचे प्रश्न सोडवा आणि त्यातून आपलं नेतृत्व तयार करा. त्या फार खोलामध्ये जात नाही मी. मला आठवतं प्रसंग, 1980 मध्ये शंकरराव चव्हाण साहेब खासदार होते. आणि 1978 मध्ये बाबासाहेब गोरठेकर यांनी शंकरराव चव्हाणांची एकमेकाच्या विरोधात आमदारकीची निवडणूक झाली. डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब मस्कामधून उभं राहिले आणि वसंतदादांनी बाबासाहेब गोरठेकरला साहेबांच्या विरोधात उभं केलं. खूप संघर्ष झाला. सगळ्यांना असं वाटत होतं की आता आपण शंकररावजींना राजकारणातून आपण हे करू शकतो. त्यावेळेस 7 आज मी तुम्हाला सांगतो, प्रतापराव, तुमचे वडील गोविंदराव पाटील चिखलीकर आणि साहेबराव बारटकर यांनी त्यावेळेस त्याला साथ दिली. सगळ्यांची नावं घेतली, विरोध केले त्यांनी. 2-3 दिवसापूर्वी आमचे अशोक पाटील मोगावकर ज्यांचं अतिशय चांगलं असं भाषण झालं, सूत्रसंचलन करणाऱ्याने सांगितलं की काय, रणनीतिकार हे आणि आमचे शिरोळे माझ्याकडे आले. ते म्हणाले की दादा, प्रतापरावची इच्छा आहे की श्रावण बेलवंडेच्या कार्यक्रमाला तुम्ही यावं. पहिला विचार माझ्या मनामध्ये आला, प्रतापराव खरं सांग, कारण आता या वयामध्ये खरंच आज बोलावं की आपण खोटं बोलल्यामध्ये काही अर्थ नाही. माझं मन म्हणाले की कसं जायचं. तुळजाभवानी जिनिंगच्या निमित्ताने जे काही घडलं, माझे कार्यकर्ते काय म्हणतील. मी जर श्रावण पाटलाच्या वाढदिवसाला तर गेलं
तर लोक चर्चा करतील. मला तेव्हा आठवलं आमचे नेते डॉक्टर शंकरराव चव्हाणांचा प्रसंग. तो प्रतापराव मी तुम्हाला सांगतो. 80ला साहेब निवडून आले, खासदार झाले. गंगाधरराव इथं विलोलीला सभापती होते. बाबासाहेब गोरठेकर जे आहे ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते. गंगाधरराव माझ्याकडे आले. गंगाधरराव तुम्हाला माहित नाही, आमच्या अशोकराव सारखेच रणनीतिकार होते. ते माझ्याकडे प्रस्ताव घेऊन आले, भास्करराव एक काम करा. काय? मोठ्या साहेबाला सांगून बाबासाहेब गोरठेकरला भोकरचं तिकीट द्या. आमदार अवघड प्रश्न होता. मी तुम्हाला सांगतो की 2 वर्षापूर्वी संघर्ष झाला, पूर्ण झालं. 1980च्या निवडणुकीमध्ये विरोध झाला. पण गंगाधरराव अशोकराव सारखे पटवायला फार हुशार होते, चाणाक्ष होते. त्यांनी मला पटवलं. मी गेलो. मुंबईला साहेब होते आणि मी जाऊन साहेबाला म्हणालो की साहेब आपण भोकरमधून जे आहे ना, बाबासाहेब गोरठेकरला तिकीट देऊया. मला वाटलं की त्यांच्याही मनामध्ये विचार आलाच असेल की बा ज्यांनी मला एवढा विरोध केला, त्यांच्याशी मी संघर्ष केला, त्यांना मीच कसं तिकीट द्यायचं. होऊ शकतं माणूस आहे. पण मला साहेबांची रिएक्शन आठवली. प्रतापराव ते काय म्हणाले एकदम, भास्करराव, बाबासाहेब गोरठेकरांनी मला 20 वर्ष साथ दिली. 2 वेळा सभापती होते साहेब, 3 वेळा तिथे आमदार होते आणि बाबासाहेब गोरठेकरांनी त्यांना साथ दिली. 20-25 वर्ष ज्या माणसाने मला साथ दिलेली आहे, एखाद्या वेळेस तो जरी आपल्या विरोधात गेला असेल तरी त्याला आपल्याला मदत केली. धनाजीराव ते स्वतः दिल्लीला गेले. इंदिराजी होत्या, त्यांना सांगितलं आणि बाबासाहेब गोरठेकरांना जे आहे ते भोकरमधून तिकीट दिलं आणि निवडून आणलं. अशोकराव भोगावकर सारखे गंगाधरराव फार रणनीतिकार होते. ते निवडून आल्यावर म्हणले मला आता जिल्हा परिषदचा अध्यक्ष करा, कारण ते आमदार झाल्यावर त्यांना राजीनामा द्यावाच लागतं. तसं अशोकरावला काय करायचं अजून मला माहित नाही. मला त्यांना काय व्हायचं आहे काय नाही. गंगाधरराव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. माझ्याही मनामध्ये तोच विचार होता. डॉक्टर शंकरराव चव्हाण सारखे आमचे नेते होते. श्रावणला माहित नसेल, श्रावण तुझं वय काय आता? 49. हे 5 भाऊ आणि भगवानरावची आई ही राजूरकरच्या घरी. तुम्हाला इतिहास माहित नसेल, गोपाल महाराजांच्या माहित आहे, दत्ता पाटलाला माहित आहे. मी राजूरकरच्या घरी शिकायला होतो आणि आनंदीबाई तिथं होत्या. त्यामुळं आमचं आणि आनंदीबाईचं आणि भीमराव पाटलाचं त्यांच्या वडिलांचं संबंध आले. श्रावणचे वडील शंकर पाटील फेटा बांधायचे. हनुमंतराव पाटील ते थोडे राजकारणी होते, त्यांचे समाजची वडील. साहेब येऊ आम्ही येऊ, त्यांच्या टेलरमध्ये चहा पाणी व्हायच्या, गप्पा व्हायच्या. आणि श्रावणचे वडील शंकर पाटील फेटा बांधून असेल तर उभा टाकायचे. अतिशय सज्जन सोजवळ. ते सज्जन सोजवळ म्हणजे श्रावण काय आहे असं मी म्हणत नाही, पण श्रावणी तसंच आहे. आणि मला एक प्रसंग आठवला. या दोघांनी शंकरराव चव्हाणाला मला तिकीट द्या आमदारकी म्हणून भांडले होते. बरोबर, तुझे वडील आणि हनुमंतराव पाटील. मग मी म्हणलं आता श्रावणला मानन करायचा काही विषय नाही. असतात काही गोष्टी होतात, तुम्हाला माहित नाही. मग मी हा कार्यक्रम प्रतापराव, तुमची इच्छा होती, अशोकराव रणनीतिकार होते, त्यांच्या जोडीला आमचा शिरोळे होता. अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आहे.
काही गोष्टी या ठिकाणी चर्चा आहे. अशोक पाटील आपल्या भाषणामध्ये म्हणाले, गुरुजी की दादा, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, एक प्रतापराव, ह्या तिघांना मिळून जर नियोजन व्यवस्थित केलं तर आजही नांदेड जिल्ह्यामध्ये 7 ते 9 महायुतीच्या जागा येऊ शकतात, असं ते म्हणाले. मी तुमच्या विचाराशी सहमत आहे. अशोक पाटील मुगावकर, पण माझं काम काय आहे, ह्या दोघांना लग्न लावायचा नवरदेव निवडल्यावर मला आशीर्वाद द्यावा. त्याच्या पहिलं मला अष्टपत्री सौभाग्यवती म्हणता येत नाही. म्हणता येते का सांगा मला अष्टपुत्र सौभाग्यवती म्हणायचं तेव्हाच आहे जेव्हा प्रतापरावांनी अशोकराव मिळून निर्णय घेतील. आता इथे जेवढे बसले त्यांना माझा आशीर्वाद आहे, पण पहिला आहे ना नवरदेव ठरावं लागेल. तुम्हाला माहित नाही, नवरदेव ठरल्यानंतर मी त्या ठिकाणी तुम्हाला अष्टपुत्र सौभाग्यवती म्हणायला तयार आहे. काय अशोकराव, काय नाराज आहे का? बिना लग्नाचं जाऊन प्रतापरावने गेल्या 5 वर्षामध्ये जरी आम्ही ते एकमेकांच्या विरोधात किंवा बोललोही असेल, पण प्रतापराव मीही सांगतो, मी नेहमी अशोकरावला सांगत होतो की अशोकराव, गोविंदराव पाटील तुमच्या आईला कुसुमताईला बहीण मानत होते. तुम्हालाही माहिती साहेब, कुणाकडे जेवायला जात नव्हते. कोणी लखपती करोडपती माणूस तरी जेवायला बोलतो, खंड करते, तू तर जवळ झालाय, जात नव्हते. पण गोविंदराव पाटलाकडे दरवर्षी रसाळीमध्ये 2 वेळा तरी जात होते. ठीक आहे, राजकारणामध्ये विरोध होतात आणि मी अशोकरावला नेहमी म्हणत होतो, तुम्हाला माहिती. ठीक आहे, तुम्हाला खरं सांगतो अशोक मुगावकर साहेब, प्रतापरावना आणि अशोकरावना मिळून मला त्रास दिलेला आहे. मला लोकांना खरं बोलावं लागतं, खरं बोलायचं ठरवलं. सांगू का प्रताप सगळं? अशी काही दिलीप दत्तकृत आहे. आता माझं एकच काम आहे, तुम्हाला माहित नाही आहे, मी वयानं मोठा आहे, ह्याच्या दोघांचाही चिंतक आहे, दोघांचाही मी पालक आहे म्हणलं तरी चालेल. शत्रुवाद मला गंगाधरराव ठक्करवाड नाही तर तक्रार केली. अहो, आमचे पोरं फार ऐकत नाही आजकाल आमचे. तसे आहे, मी तुम्हाला सांगतो, वय जरी आमचं मोठं असलं, आमचं किती ऐकतील. अशोकराव, तुम्ही सगळे मजबूत राहा, मग मात्र ऐकतो. जनतेचं मूळ कोणी ऐकतात. मी तुमच्या बरोबर आहे. श्रावणाला परत शुभेच्छा. व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना शुभेच्छा.